शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले। माझ्या चालकाचा जन्म 1984चा आणि हिबानामा 1971चा कसा आहे असा दावा संदीपान भुमरे यांनी केलेला आहे। समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला लाटून संभाजीनगरचे शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला होता। खासदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे भुमरे साहेब, त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल, याचा जन्म 1985चा आहे, पण त्याला 1971ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे। हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गप्पापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स काही माझ्याकडे आलेले आहेत। तब्बल 1150 कोटी रुपये आहेत हे। आणि जो व्यक्ती 1985ला जन्मला त्याचा हिबानामा 1971ला झालेला आहे। हे मी म्हणत नाही, हे सरकारच्या पेपर्समध्ये म्हटलेलं आहे। बाई कोण आहे? हिंदू। आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची। मग हा हिबानामा होतो का? हा एक विषय। दुसरा विषय, हिबानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला। माझ्या चालकाचा जन्म 84-85चा आहे। मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतं हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे। दरम्यान दानवेंनी आरोप केलेले हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाजीनगर जवळील जटवडा इथं 23 एकर 30 गुंठे जमीन महाराष्ट्र विकास महामंडळाला दिली। जमीन समृद्धी महामार्गासाठी हवी असल्यानं जमीन हडपण्यासाठी हिबानामा केल्याचा आरोप आहे। जावेद रसूल शेख या ड्रायव्हरच्या नावानं 1971 साली हिबानामा झाला। हिबानामा 1971 साली झाला, पण ड्रायव्हरचा जन्म मात्र 1985चा असल्याची आधार कार्डवर नोंद आहे। कालडा कॉर्नरची जमीन हिबानामा केला 30 व्यक्ती खासदार भुमरेंचा ड्रायव्हर आहे। जमिनीची सरकारी दरानुसार 1150 कोटी रुपये किंमत आहे।